समृद्धी औद्योगिक प्रशिक्षण संस्था, जामरूड रोड, तालुका जिल्हा बुलढाणा। आता 12वीची गरज नाही। 10वी पास विद्यार्थी 2 वार्षिक ITI केल्यानंतर 12वीच्या समकक्ष मानल्या जाईल। ट्रेडर्स, इलेक्ट्रिशियन, फिटर, वेल्डर प्रवेश देणे सुरू। मुलींसाठी फी मध्ये विशेष सवलत। संपर्क 98 मदर तेरेसा स्कूल ऑफ नर्सिंग बुलढाणा। GNM साठी प्रवेश देणे सुरू। पात्रता 12वी उत्तीर्ण। शिष्यवृत्ती उपलब्ध। SC ST मोफत प्रवेश। संपर्क मदर तेरेसा स्कूल ऑफ नर्सिंग, जामरूड रोड, कोलवड, बुलढाणा। बुलढाणा शहरात पिसाळलेल्या कुत्र्यांचा हैदोस। 14 जणांना घेतला चावा। सर्वांवर रुग्णालयात उपचार सुरू। लहान मुलांसह महिलांचाही समावेश। बुलढाणा शहरात आज पिसाळलेल्या कुत्र्यांचा हैदोस पाहायला मिळाला। एकाच कुत्र्याने तब्बल 14 जणांना चावा घेतला, ज्यामध्ये महिला व लहान मुलांचाही समावेश आहे। या सर्वांवर जिल्हा सामान्य रुग्णालयात उपचार सुरू आहेत। या कुत्र्याला तरुणांनी मारल्याची माहिती आहे। जिजामत प्रेक्षागार, संगम चौक, जयस्तंभ चौकात या कुत्र्यांचा हल्ला झालाय। गेल्या काही महिन्यांपासून शहरात भटक्या कुत्र्यांची संख्या वाढली आहे, त्यामुळे भीतीचं वातावरण निर्माण झालंय। या सर्व कुत्र्यांचा नगरपालिका प्रशासनाने बंदोबस्त करावा अशी मागणी नागरिकांकडून केली जाते। पैर को काटा उसके पैर को राहते रस्त्याने चाललो होतो, गाडीवर त्याला क्रॉस केलं। माझं लक्ष नव्हतं, मागून डायरेक्ट पाहिजे। कुठली घटना आहे? मी मलेरिया ऑफिस जवळची। अच्छा, आणि मी चक्की काम करत होतो, ग्राइंडर ते खोलत होतो, ब्लेड असं करून होतं माझं। आलो मागून चक्कीतून आणि पकड जिल्हा सामान्य रुग्णालयामध्ये आतापर्यंत 14 रुग्ण हे रिपोर्ट झालेले आहेत। आणि आपले जे डॉग बाईटचे जे नॉर्म्स असतात, त्या नॉर्मनुसार आपण त्यांची ट्रीटमेंट केलेली आहे। त्यामध्ये 2 प्रकारची ट्रीटमेंट असते। एक, जखमा जर कमी असतील आणि त्याला फक्त चाटलेलं असेल किंवा त्याला फक्त स्क्रॅच आलेले असतील, तर तशा वेळेस आपण कॅटेगरी 1 म्हणतो। त्याचं ब्लड निघाला असेल किंवा थोडीशी डीप वुंड असेल तर कॅटेगरी 2 आणि एक कॅटेगरी 3 प्रकारच्या वुंड्स असतात। त्यानुसार त्यांना आपण व्हॅक्सिन्स आणि इम्युनोग्लोबुलिन्स ह्या रुग्णांना देत असतो। सर्व प्रकारच्या व्हॅक्सिन्स आणि इम्युनोग्लोबुलिन सद्यस्थितीमध्ये जिल्हा सामान्य रुग्णालय बुलढाणा येथे अवेलेबल आहे, त्यामुळे कुठलीही काळजी करण्याची गरज नाही। ज्यांना कुत्रा चावलेला आहे किंवा स्टिचेस जास्त आहे अशा रुग्णांना काय आपण अशा वेळेस जर असं वाटलं की इन्फेक्शनचे जास्त चान्सेस आहे तर आपण रुग्णांना ॲडमिट ठेवतो। ॲडमिट ठेवून 1, 2 ते 3 दिवस त्यांना अँटीबायोटिक्स देतो। अँटीबायोटिक्स देऊन जर आपण ड्रेसिंगला आपल्याला जखम अजूनच खराब असेल तर त्यावेळेस अजून ट्रीटमेंट कंटिन्यू करतो आणि ज्यावेळेस योग्य वेळ असेल त्यावेळेस रुग्णाला डिस्चार्ज करत असतो।